आणि मराठी राजभाषा दिनानिमित्तानं राज्य सरकारकडून एक अनोखा उपक्रम राबवला जातोय। हा दिन त्यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यावरती साजरा केला जातोय। त्या कवी कुसुमाग्रजांचं जन्मगाव असलेल्या नाशिकच्या निफाड तालुक्यातल्या वणी शिरवाडे या गावाला कवितेचं गाव म्हणून आज घोषित केलं जाणार आहे। मराठी भाषेचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते सकाळी 11 वाजता गावामध्ये हा सोहळा दिमाखात पार पडणार आहे। एका दालनाचं औपचारिक उद्घाटन देखील आज केलं जाणार आहे। कवितेचं गाव शिरवाडे अशा स्वरूपाचे फलक आता आपल्याला पाहायला मिळतात। अधिक माहिती घेणार आहोत प्रांजल कुलकर्णी यांच्याकडनं। प्रांजल, कवितेचं गाव म्हणून आपण पाहतोय, नावारूपाला शिरवाडे येताना पाहायला मिळणार आहे, काय अधिक माहिती? प्रज्ञा, आपल्याला माहिती आहे कविवर्य कुसुमाग्रज यांचा आज जन्मदिवस आहे आणि त्यांच्याच विवा शिरवाडकर यांच्या नाशिकमध्ये वणी शिरवाडे हे जे गाव आहेत निफाड तालुक्यामध्ये, हे त्यांचं जन्मगाव आहेत आणि इथेच आज शासनामार्फत एक अनोखा आणि आगळावेगळा असा उपक्रम राबवला जातोय। या शिरवाडे वणी गावामध्ये या गावाला कवितेचं गाव म्हणून दर्जा हा बहाल करण्यात येणार आहे। कवितेचं गाव म्हणून त्याची घोषणाही करण्यात येणार आहेत आणि इथेच आज पहिल्या दालनाचं देखील उद्घाटन होणार आहे। जवळपास 15 दालनं जी आहेत ती अशा प्रकारे तयारी करण्यात येणार आहेत आणि एकंदरीतच पूर्ण गावचा विकास असा केला जाणार आहे। 11 वाजता मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हे उद्घाटन होणार आहेत। शिवसेनेचे मंत्री, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे देखील उपस्थित राहणार आहेत। आपण जर बघितलं तर संपूर्ण गावच आज जणू सजून गेलेलं आहे। सगळीकडे आपण जर बघितलं तर फुलांच्या माळा असतील किंवा अशा प्रकारे कुसुमाग्रजांच्या कविता ज्या आहेत त्या इथे लावण्यात आलेल्या आहेत। माझ्यासोबत आता शिरवाडकर यांच्या ज्या नात होत्या त्या आहेत पीयू आरोळे, त्यांच्याशी आपण बोलूयात। आज तुमच्या आजोबांचा अशा प्रकारे गौरव हा होतो, एक प्रकारे कसं वाटतं, काय भावना आहेत? अर्थातच आनंद वाटतोय। आज मराठी भाषा गौरव दिन आहे, त्यांचा जन्मदिवस आहे आणि आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे त्यांचं जन्मगाव हे पुणे आहे, मूळ गाव हे शिरवाडे आणि त्यांचं कर्मस्थान ज्याला आपण म्हणतो आणि त्यांचं प्रिय गाव हे नाशिक आहे। पिंपळगाव बसवंत इथे त्यांचं शिक्षण झालेलं आहे। हा जो उपक्रम राबवलेला आहे तो महाराष्ट्र शासनाने राबवलेला आहे आणि मराठी भाषा मंत्री माननीय उदय सामंत यांच्या कल्पनेतून हा उपक्रम राबवला जातो आहे आणि अर्थातच हा अतिशय मोठा आणि स्तुत्य उपक्रम इकडे राबवला जातो आहे। या माध्यमातून पर्यटनाला वाव मिळावा आणि मराठीचं नाव आणि मराठी भाषेचं जे काम आहे ते जगभरात पोहोचावं, तिथल्या सगळ्या जगभरातनं जे पर्यटक येतील त्यांच्यापर्यंत कविवर्य कुसुमाग्रजांच्या ज्या कविता आहेत त्या पोहोचाव्या आणि वेगवेगळ्या स्तरातील जे कवी, लेखक आणि जे अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पुस्तकांची उपलब्धी करून देण्यात यावी, या उद्देशातून महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम राबवलेला आहे। आणि अर्थातच एक शिरवाडकर म्हणून मी एकटीच शिरवाडकर नाही आहे, मी म्हणेल कविवर्य कुसुमाग्रजांवर प्रेम करणारा प्रत्येक व्यक्ती हा शिरवाडकर आहे। त्यामुळे या सगळ्यांसाठी ही अर्थातच अभिमानाची बाब आहे। पण एक कवितेचं गाव म्हणजे अजून काय होणार, किती दालनं असतील किंवा अजून कसा विकास केला जाणार एकंदरीत? असं कळलेलं आहे की साधारण 15 दालनं असतील आणि ही दालनं कुठलेही मोठे दालनं नसून प्रत्येक ज्याच्या मनामध्ये कवितेला स्थान आहे त्या व्यक्तीच्या घरामधला एक कोपरा त्याच्यामध्ये या योजनेतून राबवला जाणार आहे आणि तिथे कवितांचं पुस्तकं उपलब्ध करून दिली जातील। तिथे काही कविता भिंतीवरती रेखाटल्या जातील, अशा स्वरूपात ह्याचं सगळं डेव्हलपमेंट होणार आहे। एकंदरीत आपण बघत आहोत प्रज्ञा, अशा प्रकारे 15 दालनं ही तयारी केली जाणार आहे। त्यातील पहिल्या दालनाचं आज उद्घाटन आहे आणि निश्चितच आजच्या दिवशी कविवर्य कुसुमाग्रजांचा आज जन्मदिन आहे आणि त्याच दिवशी शासनाकडून अशा प्रकारे अनोखा उपक्रम राबवला जातोय। नक्कीच, आणि या उपक्रमाचं अर्थातच कौतुक होणार आहे आणि मोठ्या संख्येनं जी आता येणारी पिढी आहे ती सुद्धा मराठीच्या प्रेमात पडेल यासाठीचे प्रयत्न हे हळूहळू होताना पाहायला मिळतात। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।